या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। बहिणीसाठी प्रियांका चोप्राची मध्यस्थी आणि राघव चड्डा भाजपमध्ये, नवज्योत कौर सिद्धू यांचा खळबळजनक दावा। आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चड्डा यांनी 6 खासदारांसह आम आदमी पक्षाला अखेरचा रामराम केला आहे। त्यांनी या 6 खासदारांसह भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे, कारण राघव चड्डा यांनी यापूर्वी जनसामान्यांना सतत भेडसावणाऱ्या समस्यांवर आवाज उठवला होता। शिवाय हे मुद्दे उपस्थित करताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती। मागील काही काळात त्यांनी भाजप म्हणजे गुंडाची टोळी असल्याचं वक्तव्य केलं होतं, मात्र त्यानंतरही त्यांनी भाजपमध्येच प्रवेश केल्यामुळे ते ईडीच्या भीतीने भाजपमध्ये गेल्याची टीका आम आदमी पक्षाकडून केली जात आहे। अशातच आता नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी राघव चड्डा यांच्या भाजप प्रवेशाबाबत मोठा दावा केला आहे। चड्डा यांना भारतीय जनता पक्षात नेण्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा मोठा हात आहे असं वक्तव्य केलं आहे। त्यांच्या या वक्तव्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे। शिवाय राघव चड्डा यांच्यावर ईडीची छापेमारी होणार याची कल्पना त्यांना आली होती असंही नवज्योत कौर सिद्धू यांनी म्हटलं आहे। नवज्योत कौर सिद्धू यांनी हे वक्तव्य एका यूट्यूब चॅनलच्या पॉडकास्टमध्ये केलं आहे। या पॉडकास्टमध्ये राघव चड्डा यांच्या संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की राघव चड्डा यांना भाजपमध्ये नेण्यात आणि त्यांना ईडीच्या कारवाईपासून बचाव करण्यात अभिनेत्री प्रियांका चोप्राचा मोठा हात आहे। अरविंद केजरीवाल यांच्यासोबत चड्डा यांचे मतभेद सुरू झाल्यानंतर चड्डा यांच्यावर ईडीची छापेमारी होणार याची कल्पना आली होती, कारण केंद्राकडे ते एकच हत्यार आहे, तर चड्डा यांच्या मागे ईडी लागणार आहे याची कल्पना प्रियांका चोप्राला आली होती। आपली बहीण परिणीती चोप्राच्या पतीला वाचवण्यासाठी तिने मध्यस्थी करत त्यांना भाजपमध्ये सुरक्षित स्थान मिळवून दिलं असा खळबळजनक दावा त्यांनी या पॉडकास्टमध्ये केला। तसंच चड्डा आणि केजरीवाल यांच्यात मागील काही दिवसांपासून मतभेद सुरू होते। ते पक्षाच्या बाजूने काहीच बोलत नाहीत असं पक्षाला वाटायला लागलं होतं। त्यांनी 4.5 वर्षानंतर बोलायला सुरुवात केली। ते जे बोलत होते ते 1.5 वर्षापूर्वीच बोलायला पाहिजे होतं, मात्र त्यावेळी तर तुम्ही मलाई खाण्यात व्यस्त होते आणि ते आपमधून बाहेर पडणार आहेत याची कल्पना आधीच होती असंही नवज्योत कौर सिद्धू यांनी म्हटलं।